संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदूक चालवायला लागला? संजय राऊतांचा रोखठोक सवाल. अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं, मग आता शेकडो आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, झटपट न्याय करा, अशी आंदोलकांची मागणी होती. पोलिसांच्या कमरेवरची बंदूक खेचून कोणी आत्महत्या करतो का? नंतर बोलतात एन्काउंटर केलं. आधी काय खोटं बोलायचं ते ठरवा, असं संजय राऊत म्हणाले. पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकवणारा, ती लॉक झालेली बंदूक फायर करणार, हे कोणाला पटेल का? हे कोणाला पटू शकतं का? संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदूक चालवायला लागला, असा सवाल संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित केला आहे. बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. पोलीस सरकार फडणवीस, एकनाथ शिंदे हे आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवत आहेत. त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. हजारो बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून त्या दिवशी सरकारकडे एकच मागणी केली, आरोपीला आत्ताच्या आत्ता फाशी द्या, आम्ही न्याय देतो. मंत्र्यांना पिटाळून लावलं, अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. जनता इतकी संतप्त होती, ही लोकभावना आहे, असं संजय राऊत म्हणाले. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, फास्ट ट्रॅकवर खटला चालवू, असं. माझा प्रश्न सरकारला आहे. दुसऱ्या दिवशी हजारो आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला? त्यांची मागणी न्याय होती, हे एन्काउंटरमधून सिद्ध केले. तुम्ही कोर्टात खटला चालवला नाही, मग तुम्ही शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करून धिंड काढली, ते गुन्हे मागे घ्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.